योद्धा न्यूज मराठी। चाकणमध्ये अतिक्रमणावर पालिकेचा पुन्हा हातोडा, 30 व्यावसायिकांवर कारवाई, साहित्य जप्त। चाकण नगर परिषद मार्फत चाकण नगर परिषद हद्दीतील जुना पुणे नाशिक हायवे, आंबेठाण चौक ते महात्मा फुले चौक, माणिक चौक, शिक्रापूर रोड, परदेशी आळी, जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे चाकणमधील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे। पोलीस प्रशासनाच्या मदतीने केलेल्या कारवाईमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 30 व्यावसायिक आस्थापना व फेरीवाल्यावर कारवाई करण्यात आली असून यामध्ये व्यावसायिकांचे हातगाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती चाकण नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी दिली आहे। चाकण नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागामार्फत दैनंदिनपणे अतिक्रमण करणारे व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे। दिनांक 24 रोजी शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्यानंतर दिनांक 25 जून रोजी पुन्हा मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर नगर अभियंता तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणावर हातोडा फिरवण्यात आला। चाकण शहरातील अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई सुरू असल्याचे पाहून शहरातील विविध भागात प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेसमोर असणारे हातगाडीवाल्यांनी कारवाई टाळण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवले होते। या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्या हातगाडी व पथारीवाल्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे। या धडक कारवाईमुळे शहरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अमित ताकळकर यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।